मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलपट्ट्याने वेढलेल्या धारणी तालुक्यातील ढुमणाढाणा गावालगत 14 नोव्हेंबर रोजी वाघाने प्राणघातक हल्ला करून 2 गायींचा बळी घेतल्याची घटना उघड झाली आहे। सुसरदा येथील रहिवासी बिसराम मोती झारेकर यांच्या गायींवर हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे। घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे। शनिवारी घटनेची माहिती मिळताच मेळघाट क्षेत्राचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी झारेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले व वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। तसेच वन्य प्राण्यांच्या वस्ती भागात येणाऱ्या वाढत्या हालचालींबाबत गंभीर चिंता व्यक्त करत अशा घटना थांबविण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या। सनद असो की गेल्या काही महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगतच्या अनेक गावांमध्ये वाघ, बिबटे, अस्वली आदी वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले आहेत। पाळीव जनावरांसोबतच नागरिकांवरही झालेल्या हल्ल्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। वन विभागाला वारंवार सूचना करूनही या हल्ल्यांवर नियंत्रण मिळविण्यात विशेष यश आलेले दिसून येत नाही, अशी ही तक्रार ग्रामस्थांमध्ये आहे। घटनास्थळी भेट देताना सामाजिक कार्यकर्ता वाहिद खान, सरपंच लता काजदेकर, परसराम काजदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णकुमार पाटील, श्रीरामजी राजपूर, श्री किसन राजपूर आदींसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावकऱ्यांनी वन विभागाने अधिक गस्त वाढवावी, संरक्षक उपाययोजना कराव्यात आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस धोरणे राबवावे अशी मागणी केली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयसवाल, विदर्भ न्यूज, धारणी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।